नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. शासन दरबारी वारंवार निवेदनाद्वारे तसेच अनेकदा तक्रारी करूनही जर शेतकऱ्याला न्याय मिळत नसेल तर शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील ग्रामपंचायत सदस्य श्याम राजपुरे हे बालमटाकळी ते कांबिया शेत रस्त्यावरील झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी गुरुवार दिनांक 28 रोजी सकाळी आमरण उपोषणास बसले असून त्या रस्त्यावरील सर्व शेतकऱ्यांनी उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिल्याने सुरू असलेले हे उपोषण अधिक तीव्र स्वरूपाचे होण्याची चिन्हे वर्तविली जात असून बालमटाकळी ते कांबी रस्त्यावरील काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण हा रस्ता रुंद केला आहे, तर शेवगाव गेवराई राज्य मार्गावरील कांबीकडे जाणारा ओढ्याचा रस्ता देखील अनेक वर्षांपासून बंद केल्याने शेतकऱ्यांना दळणवळणासाठी रस्ता खुला करून देण्यासाठी शेतकरी एकवटले आहेत. जोपर्यंत रस्त्याचे अतिक्रमण हटवले जात नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं ग्रामपंचायत सदस्य श्याम राजपुरे यांनी म्हटलं आहे. यावेळी बालमटाकीचे सरपंच डॉक्टर राम बामदळे, सुदामराव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटेकर, संदीप देशमुख, ग्रामपंचायत सदस्य विक्रम बारवकर, आप्पासाहेब घुले, बंडू शिंदे, अमोल बामदळे, भाऊसाहेब बामदळे, सुरेश बामदळे, शिवाजी राजपुरे, काकासाहेब भाकरे, पांडुरंग वैद्य, अर्जुन राजपुरे, रमेश शिंदे यांच्यासह अनेक शेतकरी रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता खुला करून देण्यासाठी उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला आहे. कांबी रस्त्यावर जे शेतकरी आहेत त्यांचं प्रचंड अडचणी आहेत की कांबी रस्त्यावर अतिक्रमण झालेलं आहे भरपूर प्रमाणात. त्यामुळं एका वेळेस फक्त एक ट्रॅक्टर किंवा एकच वाहन रस्त्यावर बसतं. समोरून जर दुसरं वाहन आलं तर ते जाण्यास अडथळा निर्माण होतो. म्हणून बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे किंवा पंचायत समितीकडे तक्रारी केल्या आहेत की या रस्त्यावरील अतिक्रमण हटवावं, परंतु शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं असल्यामुळं आज आपल्या गावातील ग्रामपंचायत सदस्य श्याम राजपुरे हे उपोषणासाठी बसले आहेत. आणि जोपर्यंत शासन हे अतिक्रमण हटत नाही तोपर्यंत येथील संबंधित शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य श्याम राजपुरे हे इथून उठणार नाहीत. त्याचप्रमाणे गावातील पेठेतून जो रस्ता आहे त्याला एक बायपास म्हणून शेजारून एक ओढ्यातून एक रस्ता आहे. तो रस्ता गेल्या 10-12 वर्षापासून बंद आहे. तो रस्ता जर खुला झाला तर जो पेठेतून रस्ता आहे किंवा त्या रस्त्यामुळे जी अडचण पेठेत तयार होती, लहान मुलं किंवा महिला किंवा घरगुती जे अडचणी आहेत त्या दूर होतील. आणि बाहेरून रस्ता जर झाला तर ऊसाची किंवा अवजड वाहनं बाहेरून गेल्यामुळं गावात जी अडचण तयार होती लग्न कार्य असताना तर ती दूर होईल. त्यामुळं शासनानं त्वरित दखल घेऊन तो बाहेरून जाणारा रस्ता खुला करावा, यासाठी आज आम्ही संबंधित सर्व बालमटाकळीतील शेतकरी उपोषणासाठी बसलेलो आहोत. तर शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन संबंधित रस्ता आणि कांबी रस्त्याचे जे अतिक्रमण आहे ते खुलं करावं अशी आमची सर्वांची शासनाकडे विनंती आहे. आज या ठिकाणी कांबी रस्त्यावर शेतकरी, त्याचप्रमाणे या परिसरातील शेतकरी जो ओढ्याचा रस्ता आहे, बायपास रस्ता बालमटाकळीसाठी आणि कांबी रस्त्यावरील अतिक्रमण आहे या संदर्भात उपोषणाला बसलेले आहेत. खरं तर प्रशासनाने लोकांना उपोषण किंवा अन्य कोणतं आंदोलन करण्याची वेळच येऊ देणं चुकीचं आहे. कारण त्यांना पगारच या कामाचा मिळत असतो की जे काय कुठं चुकीचं होतं आहे ते त्यांनी स्वतःहून पाहिलं पाहिजे. कोणाला तक्रारी करण्याच्या किंवा कोणाला आंदोलन करण्याच्या वेळ येऊ देणं म्हणजे हा प्रशासनाचा नाकर्तेपणा आहे. अशा या ढिसाळ प्रशासनाचा मी तीव्र निषेध करतो. आणि आता वेळीच जर यांनी या उपोषणाची दखल घेऊन त्वरित जर या ठिकाणचं जर अतिक्रमण मोकळं केलं नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल. प्रसंगी अधिकाऱ्यावर काळंसुद्धा फासण्यात येईल. अशा प्रकारचा इशारा मी देतो आणि थांबतो. धन्यवाद. कांबी रस्त्याचा रस्ता वारंवार 25 वर्षापासून शेतकरी सांगून बी प्रशासन हे अतिक्रमण हटीत नाही. जुना रस्ता वड्यातला ह्यो एक 15-20 वर्ष झाले बंद पडा रस्ता आहे. ह्यो जुना रस्ता चालू करून द्यावा अशी शासनाकडे मी मागणी करतो. आणि ग्रामपंचायतचा याला ठराव देऊन ग्रामसभात याचा ठराव पास होऊन ठरावाची प्रत ही शासनाला जोडलेली आहे. आणि पेठेतून जो रस्ता जातो तिथं वारंवार उद्या लेकरं आहेत, काल एक माळ्याचा मुलगा आहे तिथं ट्रॅक्टर बसल्यामुळे त्याचा पाय मोडला काल. असं मी शासनाला विनंती करतो. आणि हे हजारो शेतकरी आलेले आहेत ही तिथून धोक्याची घंटा आहे. तिथं जाताना पेट्यातून तुम्ही पश्चाताने ती पावा आणि आमचा रस्ता मोकळा करून द्यावा अशी मी विनंती करतो. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव.